नमस्कार. स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पावर्ड बाय कॉस्मॉस बँक मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका अशा फॅमिलीला जी फॅमिली 60 नंतरचं आयुष्य जगतीये, रिटायरमेंट लाईफ जगतीये. हा पण रिटायर झाले असले तरी सर उठा के जिओ हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आयुष्यभर मेहनत केली, पैसा कमवला, समाधान मिळवलं. आता तेच समाधान, तोच आनंद नवीन घरात सुद्धा मिळत राहो ही त्यांची अपेक्षा. बरं, या घराचा शेजार सुद्धा कसा, तर त्यांच्याच वयाचे लोक असतील आणि त्यांच्याबरोबर नव्या दोस्तीची नवी दुनिया त्यांना जगायला मिळेल. तीच धमाल, तोच आनंद, तशीच मजा त्यांना पुन्हा एकदा अनुभवायची. आता असं घर शोधणं हे आमच्यासाठी थोडं आव्हान आहे. पण आधी आपण मिस्टर अँड मिसेस मोरे यांना भेटूया आणि जाणून घेऊया घराबद्दल त्यांच्या आणखी काय काय अपेक्षा आहेत ते. सूर्याजी आणि उषा मोरे. सूर्याजी मोरे आर्किटेक्ट आहेत, उत्कृष्ट शिल्पकार आहेत आणि आर्ट कन्सल्टंट सुद्धा आहेत. त्यांना खेळाची, संगीताची आणि प्रवासाची आवड आहेच, पण ते स्टेट लेवल स्विमर सुद्धा राहिलेले आहेत. उषा मोरे यांना स्वयंपाकाबरोबरच भटकंती करायलाही खूप आवडतं. याही वयात त्यांनी आपला ट्रॅव्हल कन्सल्टन्सीचा बिझनेस उत्साहाने सुरू ठेवलाय. हॅलो मिस्टर अँड मिसेस मोरे. मला खरं तर तुम्हाला काका काकू म्हणावं वाटतंय. अगदी जरूर म्हण ना. थँक्यू, तुम्ही परवानगी दिली ते. घराबद्दलच विचारूया. तर तुम्ही स्वतः चांगले कलाकार आहात आणि तुमच्या कला सुद्धा तुम्ही जोपासली, छंदही जोपासलेत. तर घर सुद्धा असंच कलात्मक असावं असं कदाचित तुम्हाला वाटलं असेल. तर ह्या अपेक्षा काय आहेत नेमक्या घराबद्दलच्या? कुठे घर पाहिजे असं? पुणे हे माझ्या डोक्यात आहे, कारण पुण्याशी माझा फार पूर्वीपासून संबंध आहे. पुण्यात मी कामही करतोय, आजही करतोय, पूर्वीपासूनही करतोय. त्यामुळे मला पुण्याचं एक प्रेम आहे. आणि पुण्यामध्ये साधारण औंध आणि बाण्याच्या साईडला एखादं आमच्या बजेटमध्ये बसणारं घर असं मिळालं 2 ते 3 बेडरूमचं, तर ते आम्हाला हवं आहे. म्हणजे पुणे तुमच्या डोक्यात तुम्ही नक्की केलेलं आहे आणि मुंबई सोडायचं हे ठरवलेलं आहे? हो, अगदी 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 अगदी. काकू, तुमचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल किंवा इथून मुंबई सोडण्याबद्दल? मला असं घर पाहिजे की आमच्या नातवंडांना ते आमच्याकडे सुट्टीमध्ये यायला आवडेल. त्यांना स्विमिंग पूल, आता कारण आम्हाला इथे प्रभादेवीला स्विमिंग पूल आहे, त्यामुळे ती मुलं ते एन्जॉय करतात. आणि दुसरं म्हणजे ते नातवंडांना सगळी मुलं आल्यानंतर राहायला वगैरे त्यांना मोठी जागा असली पाहिजे आणि सिक्युरिटी असली पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघं जरी असलात तरी एन्जॉय कराल आणि नातवंड उद्या आली तरी सुद्धा आजी आजोबांबरोबर एन्जॉय करतील, अशा अम्युनिटीज तिथे असायला पाहिजेत. पण अजून अशा काही गोष्टी तुमच्या मनात आहेत का की ज्या घराच्या आसपास पाहिजेत? आजूबाजूचा शेजार हे हा इम्पॉर्टंट आहे आमच्या दृष्टीने. बरोबर. आता आम्हाला अतिशय चांगले शेजारी आहेत. गुजराती असले तरी फार छान लोक आहेत, पण तसेच चांगले आपले महाराष्ट्रीयन माणसं असावी असं हे आमची कल्पना आहे. त्याप्रमाणे आम्ही हे बघणार आहोत. पण आता महत्वाचं घर घ्यायचं म्हणजे आलं बजेटचा मुद्दा. तर बजेट बद्दल काय डोक्यात आहे तुमच्या? साधारण 70-80 लाखामध्ये असावं असलं तर ते आमच्या बजेटमध्ये बसेल असा माझा अंदाज आहे. मी आता काय करतो, मी आमच्या प्रॉपर्टी कन्सल्टंटकडे जातो, त्यांना सगळ्या अपेक्षा तुमच्या सांगतो. मग त्यांच्या रिसर्चमधनं काय निघतंय ते आपण मग प्रत्यक्ष लोकेशन जाऊन बघूयात. मोरे कुटुंबाच्या घराबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही घेऊन आलो प्रॉपर्टी कन्सल्टंट उमेश पवार यांच्याकडे. बजेटच्या अपेक्षेपासून ते सुरक्षेच्या चिंतेपर्यंत सगळ्या विषयांवर आम्ही उमेश पवार यांच्याशी चर्चा केली. बघूयात त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते. मोरे जे मुंबईत वास्तव्य करतात त्यांची एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट अशी आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये मेडिकल असिस्टन्स किंवा मेडिकल फॅसिलिटीज 24/7 उपलब्ध असू शकेल. दुसरी गोष्ट, पूर्ण प्रोजेक्ट सिक्युअर्ड किंवा ज्याला आपण गेटेड प्रोजेक्ट म्हणतो असा प्रोजेक्ट त्यांना हवा आहे. स्पेसिफिक असल्यामुळे थोडंसं चॅलेंजिंग आहे आम्हाला रिसर्च करता, पण मला कॉन्फिडन्स आहे की ह्या रिक्वायरमेंटवरती मी काम करून त्यांच्यासाठी सुटेबल ऑप्शन मी नक्कीच देईल. चर्चा झाल्यावर उमेश पवार यांनी सुचवला परांजपे स्कीम्सच्या अथश्री प्रोजेक्टचा पर्याय. आता मोरे कुटुंबाला घेऊन आम्ही आलोय पुण्यातल्या बाणेर रोडवरील अथश्री प्रोजेक्टला भेट द्यायला. इथे आमचं स्वागत केलं अथश्रीचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह राहुल भावे यांनी.
परांजपे स्कीम्सबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात त्यांचे चेअरमन श्रीकांत परांजपे यांच्याकडून. परांजपे स्कीम्स ही गेले 25 वर्षाहून अधिक काळ पुणे मुंबई सारख्या शहरात कार्यरत आहे. याच्या अर्थातच कमर्शियल प्रोजेक्टमध्ये मॉल, मल्टिप्लेक्स अशा विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स ही कंपनी करते आहे. आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये विशेष म्हणजे हा सिनियर सिटिझनसाठीचा प्रोजेक्ट जे आहे तोही या कंपनीने केलेला आहे. फॅमिलीजसुद्धा न्यूक्लिअर बनत चालले आहेत. सिनियर लोक आपापली राहत आहेत आणि अशा वेळेस सर्वात जास्ती लोकांना समविचाराच्या लोकांच्या बरोबर आपण एकत्र राहावं आणि त्यांचा सहवास असावा असं वाटतं. पहिला प्रोजेक्ट लॉन्च केला, साधारण 17 वर्ष झाली त्या प्रोजेक्ट लॉन्च करून. आणि पहिला प्रोजेक्ट साधारण 200 फ्लॅटचा आणि त्याला इतकं लोकांनी मोठा पाठिंबा दिला की त्याच्यानंतर आम्ही पुढे पुण्यामध्ये जवळजवळ 6 प्रोजेक्ट्स हे केले. बेंगलोरमध्ये 1 प्रोजेक्ट केला आणि आता जवळजवळ भारतभर ह्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही घेऊन जात आहोत. मोरे कुटुंब राहुल बरोबर बघायला तर आले होते अथश्रीचा सॅम्पल फ्लॅट, पण त्यांना इथे भेटले त्यांचे फार वर्षांपूर्वीचे मित्र मिस्टर अँड मिसेस नखाते. काय सुरू, किती वर्षांनी भेटतोय आपल्याला. सॅम्पल फ्लॅट बघायला आलोय. कमाल आहे बाबा तुझी. आता सॅम्पल फ्लॅट बघण्यापेक्षा माझ्याकडे चल वर, माझा फ्लॅट दाखवतो तुला. जरूर जरूर. तुम्हाला भेटून किती दिवसांनी भेटलो आपण ना? किती वर्षांनी भेटतो. किती वर्षांनी भेटतोय रे. आय नो. आता आम्ही वी आर इंटरेस्टेड. आम्ही बघायला आलोय यांच्याबरोबर. दाखवतात काय काय बघतोय आम्ही आता. चांगलाय बुक करून टाका लगेच. तर अथश्री हा कॉन्सेप्टच आपण असा केलेला आहे की अथश्री या शब्दाचा अर्थ ऑस्पिशियस न्यू बिगिनिंग, म्हणजे तुमच्या रिटायरमेंट नंतरचं नवीन आयुष्य तुम्ही इथं सुरू करता. आणि काकू म्हणाल्या तसं इथं इतक्या चांगल्या ॲम्युनिटीज आम्ही दिलेल्या आहेत आणि खरोखर इतकं लाईव्हली ॲटमॉस्फिअर आहे इथे की इथं आपण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम्नॅशियम की ज्याच्यामध्ये क्लब हाऊसमध्ये कार्ड, कॅरम किंवा स्नूकर टेबल, बिलियर्ड्स टेबल ह्या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. इथं लायब्ररी आहे आणि इथं आपली स्वतःची बस सर्व्हिस आहे. इथं वर्षातून 2 वेळा आपण गणरंग आणि या अथश्रियन्सचा एक स्पेशल ॲन्युअल डे असं आपण इथं आनंदगण असं आपण साजरा करतो. आणि आनंदगणाच्या आमच्या काकू म्हणजे अगदी ॲक्टिव्ह पार्टिसिपंट आहेत. म्हणजे तुम्ही त्यांनाच विचारा त्यांचे अनुभव काय आहेत ते. गेले 4 वर्ष आम्ही या सगळ्या कार्यक्रमात भाग घेतोय. आपलं 2 वेळा गॅदरिंग होतं आमचं. एक तर पहिल्यांदा असतो ते आनंद मेळा असतो आणि दुसऱ्या वेळेला गणरंग म्हणून. या सगळ्यात आम्ही भाग घेतोय. म्हणजे या वयात आम्ही खरं म्हणजे स्टेजवर नाचतोय आणि नाटकातनं भाग घेतोय. स्वतः नाटकं लिहून आम्ही नाटकं सादर केली आहेत. तर ह्यामुळे आमचं खरं ना आमचं आयुष्य अगदी रंगीत झालं आहे. हे सगळं परांजपे स्कीम्सतर्फे अरेंज होतं. सो अथश्री हा प्रोजेक्टच असा आपण केलेला आहे की जिथं सिनियर सिटिझन्सचा विचार केलेला आहे. अगदी मेडिकल फॅसिलिटीजच आपण बघितल्या तर ह्याच्यामध्ये आपली स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे, प्लस एक स्ट्रेचर लिफ्टसुद्धा आहे की कधीही काही इमर्जन्सी आली पूर्ण स्ट्रेचर त्या लिफ्टमधून अगदी विनासायास जाऊ शकतं. प्लस इथं एक वेल इक्विप डॉक्टर्स रूम आहे. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या काही चांगल्या हॉस्पिटल्सबरोबर आपण टायअप्स केलेत की डॉक्टर ऑन कॉल फॅसिलिटी, कुठल्याही वेळी तुम्हाला डॉक्टरची आवश्यकता लागली की डॉक्टर ऑन कॉल, काही वेळा डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं कॅन्टीन फॅसिलिटी आहे. म्हणजे तुम्ही कॅन्टीन हा किचनला पर्याय म्हणून वापरू शकता. इंटरकॉम थ्रू तुम्ही कॅन्टीनमधून ऑर्डर करू शकता. सो ह्या सगळ्या ॲम्युनिटीज इथं आहेत. म्हणजे 4 स्टार म्हणतो ना, 4 स्टार फॅसिलिटी घरी येऊन सगळं मिळतं. खरोखरच या इतक्या फॅसिलिटी आहेत तर आमचा खरंच इंटरेस्ट आहे. पण मला सांग की किती काय काय या टाईपचे फ्लॅट्स आहेत तिथे. आता ही अथश्री पहिली फेज आपली पूर्ण विकली गेली.
इथं वेटिंग लिस्टवरच ही अर्धी आथश्री विकली गेली होती, वेटिंग लिस्ट होती आपल्याकडे. सेकंड फेज आता चालू आहे. तिथं आपण 1 BHK आणि 2 BHK असे 2 टाईप्सचे अपार्टमेंट्स डिझाईन केलेले आहेत. 1 BHK 650 स्क्वेअर फूट आहे आणि 2 BHK 935 स्क्वेअर फीट्स हे मिनिमम एरियाज आहेत. प्रत्येक फ्लॅट हा टेरेस अटॅच असलेला आहे की प्रत्येक डोअर अथश्रीचं हे व्हीलचेअर एक्सेसिबल आहे. आत्ता हे जे डोअर फ्रेम्स तुम्हाला दिसतात त्याच्यापेक्षा थोड्या रुंद अशा डोअर फ्रेम्स आहेत किंवा ग्रॅब बार्स तिथं आपण पॅसेजमध्ये दोन्ही बाजूला लावलेले आहेत. सो ज्यांना चालायला प्रॉब्लेम असेल ते ग्रॅब बार्स धरून चालू शकतात. इथं स्पेसिफिकेशन फ्लॅटच्या आतमधल्या बघल्या तर टाईल्स ह्या नॉनस्किड सिरॅमिक आहेत की अनावधानाने ज्येष्ठ नागरिक पडू शकत नाहीत. प्लस आपण टॉयलेट्समध्येही ह्याच प्रकारच्या टाईल्स आपण यूज केलेल्या आहेत. किचनमध्ये 8 फुटांचा आणि 2.5 फूट रुंद असा जेट ब्लॅक ग्रॅनाईट प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म तुम्ही बघितलात तर नॉर्मल प्लॅटफॉर्मपेक्षा याची उंची थोडी कमी आहे. सिनियर सिटीजन्सना वापरायला तो कम्फर्टेबल व्हावा ह्या दृष्टीने डिझाईन केलेला आहे. प्लॅटफॉर्मच्या वरती लिंटल लेवल दॅट इज 7 फुटांपर्यंत आपण टाईल्स, डॅडो टाईल्स, डिझायनर टाईल्स दिलेले आहेत. आता ह्यांचा स्पेसिफिकली तुम्ही फ्लॅट बघितला तर हा 2 बेडरूम आहे. आता ह्याच्यामध्ये एक बेडरूम आहे, ही 10 बाय 12ची एक बेडरूम आहे, त्याला आउटसाईड टॉयलेट म्हणजे त्याच्या बाहेर टॉयलेट आहे. एक आतमधली बेडरूम आहे ती मास्टर बेडरूम आहे, ती 14 बाय 11ची आहे आणि त्याला आतमध्ये अटॅच टॉयलेट आहे आणि टेरेस आहे. अत्यावश्यक ॲम्युनिटी की टॉयलेटमध्ये आपण पॅनिक स्विचेस दिलेले आहेत. सिनियर सिटीजन्सना काही इमर्जन्सी आली तर पॅनिक स्विच थ्रू तुम्हाला लगेच मदत मिळते आणि पुढचं कार्य होतं. आपण सगळं बघून घेऊया. नखाते हे मोरे कुटुंबाला खूप उत्साहाने त्यांचं घर दाखवतायत. अथश्री प्रोजेक्टमध्ये घरं खूप प्रशस्त आहेत, सुंदर आहेत, पण त्याचबरोबर अनेक सुविधा सुद्धा आहेत जे नखाते कुटुंब आता मोरे कुटुंबाला दाखवत आहेत. तुम्ही आज सकाळी आलात मुंबईहून इकडे पुण्यामध्ये आणि अथश्री प्रोजेक्ट बघितलात, ते सुद्धा आतुर आहेत की तुम्हाला प्रोजेक्ट आवडलाय की नाही, तर तेच आधी तुम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तर या प्रोजेक्टमध्ये आवडायच्या दुसऱ्या गोष्टी आहेत इतर ज्या सोसायटीमध्ये मिळत नाही आहेत, ते एक ॲम्ब्युलन्सची सोय, बरोबर, बस स्वतःची असणं ही एक सोय, चांगलं कॅन्टीन असणं, मेडिकल ट्रीटमेंटची जी सुविधा आहे, मेडिकल रूम आहे, इमर्जन्सीसाठी एक ऑक्सिजन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींच्यामुळे आम्ही अगदी भारून गेलेलो आहोत. काकू तुम्ही काय सांगाल? हा, मुख्य म्हणजे मला ती कॅन्टीनची फॅसिलिटी फार आवडली. कारण काही असं तरी कधीतरी फार कंटाळा येतो ह्या वयाला जेवण करायला, हे करायला. त्या ह्यांना सांगितलं जाऊ आता जाऊन जेवून या खाली, की ठीक आहे, तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालेला असतो. घेऊन या, नाही तुम्ही तुम्ही जेवून या, मी काही खाईन. तरी पण तुमचा डिसिजन आणखीन सोपा होण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये राहणाऱ्या काही फॅमिलीज आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जाणून घेतल्या तुमच्यासाठी. त्या आता आपण ऐकूयात, मग तुम्ही तुमचं मत सांगा. 2-2.5 वर्षापूर्वी मी इथे अथश्री बाणेरमध्ये राहायला आले. इथे आले आणि मी पाहिलं की इथले लोक 80+, 90+ असलेले सुद्धा इतके आनंदात आणि उत्साहात आपलं जीवन घालवत आहेत. इथे सिनियर सिटीजन्स करता गणरंग, आनंद घन यांच्यासारखे कार्यक्रम वर्षात होत असतात. म्हणजे आपल्या कुठल्या नैराश्याचा विचार करायला मुळे आता वेळच राहिलेला नाही आहे. इतकं आनंदी आणि उत्साही आयुष्य सध्या मी इथे घालवते आणि मला अगदी एक खात्री पटली की आपण अगदी योग्य जागी इथे येऊन पोचलेलो आहोत. मग आता सगळंच पॉझिटिव्ह सांगितलं, प्रोजेक्ट आवडला, मग अथश्रीमध्ये राहायला कधी येत आहे, कधी बुक करताय? हो, ते खरं, पण ते यायच्या आधी थोडी पैशाची सोय करायची आहे आणि त्यासाठी फायनान्सची गरज लागणार आहे. त्यासाठी तुम्ही सजेस्ट करायचं आम्हाला, आम्ही काय करावे. आपण बिल्डरचे ऑफिस जे आहे त्यांच्याकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला बिल्डर रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा असतील आणि कॉस्मोस बँकेचे अधिकारी असतील. त्यामुळे तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता, शंका सगळ्या तुमच्या तिथे फिटू शकतील. मग निर्णय तुम्ही घ्या. ठीक आहे, चला मग.
काका काकू, आता मनपसंत घर तुम्हाला अथश्री या प्रोजेक्टमध्ये मिळालं, पण आता ते घ्यायचं आहे म्हटल्यानंतर पैशाचा व्यवहार आला आणि किती पैसे द्यायला पाहिजेत, पैशांची किती तरतूद करायला पाहिजे ह्याचा आता आपण विचार करूया. आपल्यासोबत कॉस्मॉस बँकेच्या मॅनेजर मेघा देवळे आहेत आणि आपल्यासोबत आहे राहुल. पुन्हा एकदा राहुलने आपल्याला सगळा प्रोजेक्ट व्यवस्थित दाखवला होता, पण आता किंमत किती आहे ते त्याच्याकडूनच कळेल आपल्याला. 1 BHK 650 स्क्वेअर फूट आहे. त्याचं टोटल पॅकेज दॅट इन्क्लूड स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट सगळं धरून आपल्याला 50 लाखापर्यंत हा फ्लॅट जातो आणि 2 BHKचं टोटल पॅकेज आपल्याला 75 लाखपर्यंत जातं. आणि जसं तुम्ही काका म्हणाला होता 70 ते 80 लाख एवढं बजेट आहे, त्यामुळे 2 BHKचा फ्लॅट विथ टेरेस हा या बजेटमध्ये बसतोय. मग तुम्ही 2 BHK साठी जाताय तर म्हणजे? हो नक्कीच, तेव्हा कमीत कमी तेवढं पाहिजेच, 2 BHK पाहिजेच. ओके. आता मुंबईतनं पुण्यात यायचं आहे, फ्लॅट सिलेक्ट झालेला आहे, किंमतसुद्धा कळलेली आहे. आता पुढे काय डोक्यात आहे तुमच्या? आता आम्हाला थोडंसं लोन लागेल, तर तुमच्या काय पद्धती आहेत लोनच्या त्या जरा आम्हाला समजून सांगा जरा. ओके, आपण 70 लाखापर्यंत फायनान्स करू शकतो. रेट ऑफ इंटरेस्ट 10%. त्याच्यामध्ये आपण तुमच्याबरोबर तुम्हाला मुलालासुद्धा आपण त्याच्यामध्ये को ॲप्लिकंट घेऊ, कारण याचा टेन्युअर जो आहे तो 20 वर्षासाठी आहे आणि इट्स अ डेली रिड्युसिंग बॅलन्स, नो प्रीपेमेंट चार्जेस. या पद्धतीने तुम्हाला हाऊसिंग लोन आपल्याकडे मिळू शकेल. आणखीन याच्या व्यतिरिक्त आता आम्ही पुण्यात येणार आहोत राहायला, तर तेव्हा पुण्यात आम्हाला बँकिंगची गरज लागणारच आहे आणि त्यामुळे बँकिंग आम्ही तुमच्याचकडे करणार अशी एक कल्पना आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही आणखीन आम्हाला काय सुविधा निर्माण करून देणार आहात किंवा काय सोयी करणार आहात आमच्यासाठी? आत्ता आम्ही टॅप बँकिंग सुरू करतो आहे की जेणेकरून तुम्हाला तेवढ्यासाठी बँकेत येऊन डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करून अकाउंट ओपन करावं लागेल, तर तसं करावं लागणार नाही. आम्ही इथेच येऊन तुमचं टॅप बँकिंगमार्फत अकाउंट ओपन करून घेऊ. आठवड्यातून 2 दिवस आम्ही इथे येऊन तुमचं कॅश डिपॉझिशन, चेक रिसिव्ह करणं, पेमेंट देणं, तुमचं फिक्स डिपॉझिट करणं, त्याची रिसीट देणं, ह्या फॅसिलिटीसुद्धा आम्ही त्याच्याचबरोबर सुरू करणार आहोत. आणि मला एक जरा प्रश्न असा आहे माझा की तुम्ही सिनियर सिटीजनला तुम्ही लोन जे देणार आहात कुठेच दिलं जात नाही, तर ऑन व्हॉट ग्राउंड तुम्ही आम्हाला लोन देणार आहात? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. म्हणूनच आपण तुमच्याबरोबर तुमच्या मुलाला को ॲप्लिकंट करून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्या इन्कमच्या बेसिसवरती, त्याच्या रिपेमेंटवरतीच आपण तुम्हाला लोन देणार आहोत आणि त्याचा पिरियड हा 20 इयर्स असणार आहे. म्हणजे मला वाटतं अथश्री या प्रोजेक्टमध्ये सिनियर सिटीजनचा जसा विचार केला आहे, त्यांच्या लाईफस्टाईलचा जसा विचार केला आहे, तशाच सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न कॉस्मॉस बँकेने केला आहे. म्हणजे तिथे पण तुम्हाला तेच अनुभवायला मिळू शकेल. राहुल, खरं तर तुझंही अभिनंदन, कारण त्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांचा विचार पक्का झाला आहे आणि तुझीही मेहनत त्याच्यामध्ये आहेच. आता बुकिंग कसं करायचं तेवढं सांग. त्याच्या आधी आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करूया. तुम्ही आलात, दिवस तुम्ही काढलात, एवढा वेळ काढलात, तुम्ही संपूर्ण अथश्री पेशंटली बघितलीत, सो त्यासाठी एक छोटंसं सेलिब्रेशन मस्ट. तर आपण पाहिलं मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाची इतिश्री करून मोरे कुटुंबाने ठरवलेलं आहे अथश्री प्रोजेक्टमध्ये आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करायची. या त्यांच्या नवीन प्रवासाला आपणही शुभेच्छा देऊयात आणि एक सेलिब्रेशन त्याच निमित्ताने. आणि म्हणूनच आपल्यासोबत आहेत अथश्री ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मिस्टर सुदेश खटावकर. सुदेशजी, स्वागत आहे तुमचंही अर्थात तुमच्याच प्रोजेक्टमध्ये. सगळ्यात प्रथम तुम्ही इकडे निर्णय घेतलात की आपण इथे येऊन फ्लॅट घ्यायचा, त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. कोणीही आमच्याकडे फ्लॅट घेतल्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे आम्ही त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम मागतो. तर आपले आशीर्वाद असावे, आपण आमच्या आईवडिलांप्रमाणे इथे राहाल आणि आम्हाला तुमची सेवा करायला चान्स द्याल. इथे मिस्टर अँड मिसेस नकाते त्यांनी पण त्यांचा अनुभव इकडे तुमच्याबरोबर शेअर केला, तर त्यांनी जे ॲक्च्युअली एक्सपिरियन्स केले त्याच्यावरून तुम्ही निर्णय घेतला, पण त्यांचं पण मी आभार मानतो. तसंच करून इथे प्रॉपर्टी कन्सल्टंट पवार आहेत, तेही इथे आहेत, तर त्यांचाही आभार मानतो. कॉस्मॉस बँकेचे मॅनेजर आहेत, त्यांचाही आभार मानतो. या कार्यक्रमात त्यांचाही सहभाग लागलेला आहे आणि असं करून मी आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट म्हणून आपल्याला एक पुष्पगुच्छ देतो आणि एक आपल्याला छोटीशी असाच स्नेह राहावं आणि आपले आशीर्वाद राहावं. थँक्यू. आयुष्यामध्ये रिटायरमेंटचं निश्चित असं वय असूच शकत नाही, हेच आज आपल्याला मोरे कुटुंबाने दाखवून दिलं. नवीन घर बघताना सुद्धा त्यांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा होता आणि त्यामुळेच अथश्रीसारख्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्या नवीन सुखकर प्रवासाला सुरुवात होऊ शकली. असाच सुखकर प्रवास तुमचाही आणि तो कोणत्याही वयात सुरू होऊ शकतो. फक्त तुम्हाला घराचं स्वप्न बघावं लागेल. ते स्वप्न पूर्ण करायला आम्ही आहोतच. तुम्ही पाहत राहा
स्वप्न पर स्क्वेअर फूट सीझन 2 पॉवर्ड बाय कॉस्मॉस बँक पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नव्या फॅमिलीसह आणि अर्थात नव्या स्वप्नांसह.